बघा किती छान झाला आपला मसूर भात. चला या तुम्ही पण आमच्याबरोबर जेवायला. चला आज आपण बनवूया मसूर राईस. हे बघा त्याचे 1 वाटी बासमती तांदूळ, ह्या माझा मोगरा बासमती, तुकडा बासमती आहे. 1 वाटी अर्धा तास झाला धुवून ठेवला मी. पाव वाटी मसूर घेतलेत, गरम पाण्यात भिजत टाकलेत, ते पण अर्धा तास झाले. तर आपण सुरुवात करू. कुकरमध्ये आपण तेल टाकून घेऊ. पण तेल आणि तूप दोन्ही टाकणार आहोत. थोडं तूप पण टाकून घेते. आता आपण याच्यामध्ये हे बघा जिरे, दालचिनी आणि 1 मसाला वेलची आणि 1 तेजपान एवढेच मसाले टाकणार आहोत आपण. तरीही खूप टेस्टी होतो हा राईस. तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा करून बघा. झाले ते मसाले, आपण कांदा टाकून घेऊ त्यामध्ये. आता कांदा फ्राय करू, थोडासा आपण ट्रान्सफर करून घेऊ. बघा आपला कांदा झाला आहे. आता तर टोमॅटो टाकून घेऊ आपण. टोमॅटो पण छान आता गळावा म्हणून आपण मीठ टाकून घेतो. त्याच्यातच आपण थोडा हिंग पण टाकून घेऊ. त्यात आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची. ती पण बारीक नाही करायची, कुठलेही टाकायची 1 चमचा भरून. आणि थोडी हिरवी मिरची पेस्ट पण टाकून घेऊ आपण. थोडी टाकतो. याचा कच्चापणा जाऊ देऊ आपण चांगला. आलं लसूणचा कच्चापणा गेला आहे. तर त्यात मसाले टाकून घेऊ. आता धने पावडर टाकून घेते. हळद टाकायची. 1 चमचा तिखट टाकते. छोटा चमचा गरम मसाला टाकते. त्याच्यामध्ये आपल्याला मसूर भिजवली ना, ती टाकायची आपल्याला. मसूर टाकून घेतला. खूप सुंदर होतो हा राईस. पण टेस्ट इतकी छान लागते ना, जे लोक नॉनव्हेज खात नाही ना त्यांनी अवश्य करावा. आता आपण धुतलेला तांदूळ आहे ना, तो टाकून देऊ. ते परतून घेऊ. छान परतून, हे बघा छान परतून घेतलं आहे. त्याच्यामध्ये आता शेंगदाणे टाकते. आमच्याकडे शेंगदाणे आवडतात सगळ्याच्यात. हे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टाकू शकता. त्याच्यात आपण 1 वाटी होते म्हणून 2 वाटी, 1 वाटी तांदळात 2 वाटी पाणी टाकते मी. छान कलर आला बघा. आणि खूप टेस्टी लागतो. त्याच्यात आपण लिंबू पिळून घेऊया. लिंबू पिळायचा थोडा. आणि एव्हरेस्टचा शाही मसाला आहे बघा, हा टाकते मी थोडा. याच्यामध्ये सगळे मसाले असतात, लवंग मिरे, म्हणून मी कधीच टाकत नाही. मग हेच टाकते मग मी थोडं. आपल्याला फक्त माझ्या कुकरला 4 शिट्ट्या लागतात. तुमच्याला किती लागतात बघा. शिट्ट्या काढून घेऊ आता झाकण लावून आपण. कुकर लावून आता 4 शिट्ट्या काढून. वाव किती सुंदर झालं बघा. जवळून दाखवते मी तुम्हाला. एकदम सुपर. किती मोकळा मोकळा बघा. बघा जवळून बघा तुम्ही. किती छान झालं आहे ना. एकदम मोकळा होतो राईस. तसं करून घेऊ आपण.